नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण घरच्या साहित्यात अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट असा होणारा गुळाचा पेढा बघणार आहोत। कधीही तुम्ही न बघितलेला आणि कधीही न खाल्लेला असा हा पेढा आहे। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप हेल्दी असा आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना, तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला, काही टिप्स आणि ट्रिक्स आहे जे की तुमच्यासोबत हे पेढा बनवताना शेअर करणार आहे। तर चला, आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। हा पेढा आहे तो फक्त आपण 1 कप दुधापासून बनवणार आहे। भरपूर असं इथं हे पेढे तयार होतात। तर इथं तुम्ही कुठलं पण फुल क्रीमचं घ्या किंवा गाईचं घ्या, कुठलं पण दूध चालेल। प्लेन पॅकेटवालं तुम्ही कुठलं पण घेऊ शकता। पण इथं 1 कप एवढं मी दूध घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथं मी कढई खालीच ठेवलेली होती। आता इथं आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवर ठेवून ही कढई आपल्याला हे दूध आहे ते हलकंसं गरम करायचं आहे। जास्त पण गरम करू नका, हलकंसं फक्त गरम करायचं आहे। तर इथं माझं हे दूध आहे ते पहिलंच गरम होतं, पण तरी पण आपल्याला थोडंसं दूध हे गरम करून घ्यायचं आहे। इथं दूध आहे ते हलकंसं गरम झालेलं आहे। तर बघू शकता, जास्त पण इथं मी आटवून घेणार नाही। तर इथं आपलं दूध आहे ते गरम झालेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे दूध आपल्याला परत हे थंड करून घ्यायचं आहे। हिताच हे जे दूध आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। जास्त पण थंड करू नका। आपलं जे आपण जेव्हा बोट घालतो ना, तेव्हा हलकंसं थोडंसं कोमट राहिलं पाहिजे, जास्त पण चटका बसला नाही पाहिजे। इतपत आपल्याला हे दूध आहे ते थंड करून घ्यायचं आहे। दूध इथं आता हलकंसं कोमट झालेलं आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला हा गुळ आहे तो घालायचा आहे। तर इथं मी अर्धा कप एवढं गुळ घेतलेला आहे। आता गुळ घातल्यावर तुम्ही म्हणसाल की दूध फाटेल, पण तसं काही होत नाही। हलकंसं दूध आपलं कोमट असल्यामुळं तो गुळ आणि खराब होत नाही। वाटलंच तर तुम्हाला इथं तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता, तर त्याचीसुद्धा बर्फी खूप छान होते। आता इथं आपल्याला हा गुळ आहे तो पूर्णपणे ह्याच्यात विरघळून घ्यायचा आहे। इथं गुळ आता चांगला विरघळलेला आहे। तर बघू शकता, अजिबात काहीसुद्धा राहिलेलं नाही। आता ह्याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप एवढं दूध पावडर घेतलेली आहे ती घालायची आहे। तर तुम्ही तर कुठली पण दूध पावडर घेऊ शकता, तसं काही नाही, कुठली पण घेतली चालेल। आता इथं आपल्याला खालीच हे दूध पावडर आहे ते दुधामध्ये अशी विरघळून घ्यायची आहे। तर गॅसवर न ठेवता आपल्याला अशा प्रकारे खालीच ठेवून विरघळून घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं, गुठळ्या वगैरे होत नाहीत आणि फाटण्याची भीती राहत नाही। त्याच्यामुळे खालीच अशा प्रकारे ठेवून पूर्ण अशी त्यात जे दूध पावडर आहे ते असे मिक्स करून घ्यायची आहे। तर बघू शकता, मस्त असे मिक्स झालेले आहे, छान असं स्मूथ असं त्याचं बॅटर तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारेच आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथं मी 1 कप एवढं दूध, अर्धा कप गूळ आणि अर्धा कप दूध पावडर घेतलेलं होतं। हे प्रमाण परफेक्ट आहे। वाटलंच तर तुम्हाला दूध पावडर तुम्ही जास्त पण घेऊ शकता, पण कमी घेऊ नका। आता इथं मी जेवढी पण ह्या कपामधले जी दूध पावडर राहिली होती ना, ते संपूर्ण घालून घेते आणि छान असं नंतर मिक्स करून घेते। इथं मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून झाल्यावर आता इथं मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून आता कमी गॅसवरच हे जे मिश्रण आहे ते छान असं आटवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे, फुल गॅस कुठेही करायचा नाही। फुल गॅस केला तर लगेच हे मिश्रण घट्ट होईल आणि व्यवस्थित असा पेढा होणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅसवरच हे मिश्रण आहे ते छान असं आटवून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे, अजिबात फुल गॅस पण करू नका आणि मध्येच असं थांबू पण नका। आता ह्याच्यामध्येच टेस्टसाठी इथं मी थोडीशी वेलची पूड घातलेली आहे। आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। आता इथं वेलची पूड पण घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला वेलची पूड घालायची तर तुम्ही जायफळ पूडसुद्धा असे घालू शकता, मस्त अशी टेस्ट येते। तर चला, आता हे मिश्रण आहे ते छान असं मी हलवून घेते आणि दाटसर होईपर्यंत आपल्याला हलवूनच घ्यायचं आहे। जवळजवळ 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता मिश्रण बघू शकता हलकंसं घट्टसर झालेलं आहे, हलकासा त्याला दाटसरपणा आलेला आहे। तर इथं आपल्याला जवळजवळ हे मिश्रण चांगलं दाटसर होण्यासाठी 20 ते 25 मिनटं तर लागतातच। जवळजवळ 15 मिनटं झालेले आहेत। आता त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, किती असं दाटसर झालेलं आहे। सतत असं हलवून घेऊन मस्त असं आपले स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर आज इथून आपले हे जे मिश्रण आहे ते पेढ्यासाठी तयार झालेलं नाही। तर आपल्याला अजून हे जे मिश्रण आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे। 20 ते 25 मिनटं झालेले आहेत आणि आपलं हे मिश्रण बघू शकता मस्त असं दाटसर झालेलं आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे। आता हे मिश्रण आपलं पेढ्यासाठी तयार आलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इथं कढई सोडण्यास लागलेला आहे, याचा अर्थ की आपले जे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे। आता इथं तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, पण जेव्हा थंड होईल ना, तेव्हा अजून थोडंसं घट्टसर होतं। त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही। आता इथं आपल्याला असंच हे कढईमध्ये पसरून ठेवायचे 5 मिनटासाठी। आता इथं आपले जे मिश्रण आहे ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे काढून घेतल्यामुळे पण काय होतं, पटकन असं थंड होईल। आता कढईमध्येच पसरवलं तर काय होईल, कढई पण आपली गरमच असते, त्याच्यामुळे त्या प्लेटमध्ये काढून हे मिश्रण मी थंड करून घेते।
मिश्रण आपलं हे थंड झालेलं आहे. आता इथं आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर पुढं काय करायचं आहे की आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यामुळे काय होतं, पटकन आपले जे मिश्रण आहे ते चांगलं घट्टसर राहतो आणि आपला पेढा करण्यासाठी हे मिश्रण तयार होतं. तर आता हेच मी हे चमच्याला लागलेलं पण संपूर्ण काढून घेते आणि असं हे ज्या ताटामध्येच पसरून आपल्याला आता हे मिश्रण आहे ते आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर चला आता फ्रीजमध्ये ठेवून 10 ते 15 मिनिटांनी नंतर तुम्हाला दाखवते. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि आपले मिश्रण पण छान असं थंड झालेलं आहे. आता हे मिश्रण आपलं पेढ्या करण्यासाठी तयार झालेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हातावर घेऊन जरा थोडंसं त्याला स्मूथ करायचं आहे आणि मग असा दोन्ही हातावर घेऊन त्याचा पेढा तयार करायचा आहे. तर तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही ह्याला देऊ शकता. तर बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे आणि खूप छान असा त्याचा पेढा तयार होत आहे. दिसायला पण अप्रतिम दिसत आहे आणि टेस्टला पण खूप छान असा लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही पेढे तयार करून घेते. तर तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही शेप देऊ शकता. तर मी जसा विकतचा पेढा मिळतो ना तशा प्रकारे हा पेढ्याचा शेप त्याला देऊन घेते आणि चला बाकीचे पण सगळे पेढे मी बनवून घेते. इथं मी संपूर्ण पेढे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत आणि त्याला सजावसाठी तर मी केशरच्या काही काड्यावरती ठेवलेल्या आहेत. तुम्हाला ड्रायफ्रूट्स कुठले पिस्ता वगैरे घालायचं असणार तरीसुद्धा तुम्ही घालू शकता. बघू शकता खूप छान असा पेढा तयार झालेला आहे, मस्त असा झालेला आहे. त्याला चकाकी पण बघू शकता खूप छान असे आलेले आहे. नाही तर आपण तूप वापरलेलं आहे, नाही कुठलं काही वापरलेलं, तरी पण खूप छान असं 3 वस्तूमध्येच आपलं हे जे पेढे आहेत ना तयार झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.